हा होऊन आपल्याला शिव महिमा तुमच्या समोर आज आम्ही कथन करणार आहोत। या शिव मंदिराची आख्यायिका आपल्याला माहीतच आहे आणि नवीनच सेवा या ठिकाणी प्रस्थान केलेला आहे आणि त्यानिमित्त कथेचा ओघ आपल्या गावामध्ये आलेला आहे। सूत आणि शौनकादिकांच्या या कथा भागामध्ये तुम्हाला बराचसा लाभ कथेतून मिळणार आहे। ब्रह्मानंदम परमद्वंद्वातीतं गगन सदृश्यं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। अखण्डेन सचराचरं तत्त्वदर्शितेन तस्मै श्रीगुरुवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णवन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा श्री गणेशाय नमः। श्री पार्वती परमेश्वराय नमः। श्री सरस्वती नमः। श्री कुलदेवताय नमः। शौनक आदि ऋषी सुतांना म्हणाले, मुनिवर्य तुमचं ज्ञान अगाध आहे, मला सर्व पुराणे जाणून घ्यायची आहेत, पण वैराग्ययुक्त तुमचं ज्ञान भक्तीने विवेक निर्माण हो। हा विवेक कसा वाढवावा, महान साधू काम क्रोध लोक कसे जिंकतात। साधू असतात पण कोणी कामाला जिंकलेलं नाही, कोणी क्रोधाला जिंकलेलं नाही, कोणी लोभाला जिंकलेलं नाही। कारण तुकाराम महाराज सांगतात, काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघे आनंदाची सृष्टी झाली। गीताई सांगते, कामयेश क्रोधयेश, काम क्रोध आणि लोभ हे तीन नरकाचे दरवाजे आहेत सज्जनो। त्याकरता दैवी संपदा वाढवण्याचे उपाय कोणते, आपण मला शाश्वत असे कल्याणकारी साधन सांगावं। कलियुगात अंतःकरण शुद्ध करून शिवस्वरूप प्राप्त कसं करावं, कलियुगामध्ये शिवस्वरूप प्राप्त करून घेण्याकरता कोणता उपाय करावा लागेल, कोणतं साधन करावं लागेल की शिवजी आपलेसे होतील, या दैवताला मी कसं साध्य करू शकतो। म्हणतात, शौनकजी खरोखर तुम्ही धन्य धन्य आहात। तुमच्या अंतःकरणात पुराण कथा श्रवण करण्याविषयीचं प्रेम आहे। पुराणाची जी कथा आहे ना, ती प्रेमपूर्वक श्रवण केली पाहिजे। संसारामध्ये